एक दोन मालिका करूनही खूप प्रसिद्धी मिळणारे अनेक कलाकार होऊन गेले। याच पंक्तीत बसणारी नायिका म्हणजे विभावरी प्रधान। या गोजीरवाण्या घरात या मालिकेत विभावरी यांनी साकारलेल्या दीक्षा हे पात्र खूप गाजलं होतं। या गोजीरवाण्या घरात या मालिकेसोबत आणखी अवघ्या 4 ते 5 मालिका करूनही विभावरी यांनी अल्पावधीत स्वतःचा वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला। त्यांच्या बहारदार सौंदर्याने आणि सकस अभिनयाने मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली होती। करिअरच्या सुरुवातीच्या काही मालिकांमध्ये त्यांनी जबरदस्त अभिनय करून झोकास सुरुवात केली होती। मात्र काही मालिका करून त्या अचानक मनोरंजन विश्वातून पूर्णपणे गायब झाल्या। आज इतक्या वर्षांनी त्या कुठे असतात आणि काय करतात हे आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। विभावरी प्रधान यांनी साधारण 2000च्या दरम्यान आलेल्या स्वामिनी या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। पदार्पणातच उत्तम अभिनय करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली। यामुळे त्यांना दूरदर्शनच्या आणखी 3 मालिकांमध्ये काम करायची संधी मिळाली। दूरदर्शनच्या वचनबद्ध, साथ संगत आणि सुशिलेचा देव अशा लागोपाठच्या 3 मालिकांमध्ये त्या झळकल्या होत्या। दूरदर्शनवर मालिका विश्व गाजवल्यानंतर त्यांनी आपला मोहरा सार्वजनिक वाहिन्यांकडे वळवला। यानंतर ETVवरील कुंडली या मालिकेच्या काही भागात त्या दिसल्या होत्या। पुढे 2006 साली आलेल्या ETVच्याच या गोजीरवाण्या घरात या मालिकेतून त्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचल्या। या मालिकेत त्यांनी साकारलेली दीक्षा ही भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे। तब्बल 4 वर्ष ही मालिका चालू होती। याच काळात त्यांनी झी मराठीच्या जगावेगळी या मालिकेतही काम केलं। याशिवाय त्या 2007 साली आलेल्या अश्वरूपा वैभव लक्ष्मी माता आणि 2010 साली आलेल्या थोरली बहीण या चित्रपटात झळकल्या होत्या। त्यांच्या सोज्वळ चेहऱ्यामुळे त्यांना आदिशक्ती आणि आई अंबाबाई यांसारख्या पौराणिक मालिकांमध्ये काम करायची संधी मिळाली। यानंतर मात्र त्या मराठी मनोरंजन विश्वात फारशा दिसल्या नाहीत। त्या काही हिंदी मालिकांमध्ये मध्ये मध्ये दिसत असतात। त्यांनी ये रिश्ता क्या कहलाता है, फालतू यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे। याशिवाय इंडिया अलर्ट, क्राईम पेट्रोल यांसारख्या मालिकांच्या काही भागातही त्या झळकल्या आहेत। मात्र गेली 14 वर्ष त्या मराठी मनोरंजन विश्वापासून लांब आहेत। सध्या त्या अभिनयापासून दूर असल्या तरी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात। अनेक रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या संपर्कात असतात। आजही प्रेक्षक त्यांच्या मराठीतल्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत। एखादा चांगला रोल मिळाला तर ते आपल्याला पुन्हा मराठीत नक्कीच पाहायला मिळतील।